नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, समोर एक वाक्य लिहिलंय बघा. समभुज त्रिकोण हा लघुकोन त्रिकोण असतो. चूक की बरोबर? कसं ओळखायचं? समभुज त्रिकोण आणि लघुकोन त्रिकोण ह्या दोघांचीही एकमेकाशी तुलना केली मित्रांनो या ठिकाणी. आणि मग ही तुलना जी केली आहे ती बरोबर आहे की चुकीची आहे कसं ओळखायचं? मला तर येतं सांगता मित्रांनो, समभुज त्रिकोण हा लघुकोन त्रिकोण असतो हे वाक्य बरोबर आहे. पण हे तुम्हाला कसं ओळखता येईल हे समजावून सांगण्यासाठीच आजचा व्हिडिओ मित्रांनो. तुम्हाला जर त्रिकोणाचे प्रकार माहित असले ना मित्रांनो आणि त्याचे गुणधर्म माहित असले ना, तर असे जे काही विधान असतात या विधानांचं उत्तर तुम्ही अचूक देऊ शकता. आणि म्हणून त्रिकोण आणि त्याचे गुणधर्म, त्रिकोणाचे प्रकार या सगळ्या गोष्टीवर एकच व्हिडिओ मी द्यायचं ठरवलंय. तो आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. त्रिकोण या संबंधी म्हणजे ट्रायंगल संबंधी मी तुम्हाला बेसिक ते ॲडव्हान्स पर्यंत सर्व माहिती एकाच व्हिडिओ देणार आहे. कुठेही जाऊ नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओ तुमच्या खूप उपयोगाचा असतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. सुरू करूया आजचा व्हिडिओ. सर्वात पहिल्यांदा तर त्रिकोण कशाला म्हणायचं ते समजून घेऊ. त्यासाठी तुम्हाला बंद आकृती आणि खुली आकृती हे माहित असलं पाहिजे. तिसरी चौथीच्या वर्गात बंद आकृती आणि खुली आकृती हा प्रकार झालेला असतो मित्रांनो. समजा मी इथं एक अशा पद्धतीची आकृती काढली आणि दुसरी आकृती काढली मी अशा पद्धतीची, तर यातली बंद आकृती कोणती आणि खुली आकृती कोणती? तर तुम्ही सहज सांगणार इथं खुली, म्हणजे या आकृतीच्या आतल्या भागात जायला इथं जागा मोकळी आहे, इथं मात्र तशी जागा नाहीये. म्हणून ही खुली आकृती, ही बंद आकृती. आता आपण त्रिकोण कशाला म्हणायचं ते पहिल्यांदा समजून घेऊ. त्रिकोण म्हणजे काय मित्रांनो? त्रिकोण. त्रि म्हणजे तीन, कोण ज्याला तीन कोण असतात तो त्रिकोण, असा अर्थ घ्यायचा का? तर नाही मित्रांनो, तीन कोण असतात त्याला त्रिकोण म्हणतात, परंतु फक्त तेवढाच गुणधर्माने त्रिकोण बनत नाही. अशी बंद आकृती बघा, त्रिकोण कशाला म्हणायचं? अशी बंद आकृती की जिला तीन भुजा असतात, तीन भुजा, तीन बाजू, ही एक बाजू, ही दुसरी आणि ही तिसरी बाजू, तीन भुजा असणारी बंद आकृती ज्याला तीन कोण असतात आणि तीन शिरोबिंदू असतात. इथं मी लिहितो बघा, शिरोबिंदू ए, शिरोबिंदू बी आणि शिरोबिंदू सी. त्या अशा आकृतीला त्रिकोण म्हणतात मित्रांनो. बघा, तीन भुजा आहेत, तीन कोण आहेत आणि तीन शिरोबिंदू सुद्धा आहेत. अशी बंद आकृती तिला त्रिकोण म्हणायचं. आता हे जे त्रिकोण आहेत ना, हा मी एक काढला, तुम्ही अशी खूप वेगळ्या प्रकारचे त्रिकोण काढू शकता. म्हणजे एखादा असाही काढेल, एखादा असाही काढेल. बघा, असा असा असा, यालाही त्रिकोण म्हणू शकतो आपण. मग त्रिकोण हे जे वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण काढले, ह्या प्रत्येक त्रिकोणाला काही नाव आहे का? तर हो, त्रिकोणाचे प्रकार असतात. ते त्रिकोणाचे प्रकार कोणते ना ते पहिल्यांदा समजून घेऊ. आपण आत्ताच पाहिलं मित्रांनो, त्रिकोणाला तीन बाजू असतात. म्हणून त्रिकोणाचे जे प्रकार पडतात ते बाजूवरून, आणि दुसरा जो टाईप आहे तो आहे कोनावरून. त्रिकोणाचे जे प्रकार पडतात ना ते या अशा पद्धतीने वर्गीकरण होतं त्यांचं. बाजूवरून त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत आणि कोनांवरून सुद्धा त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत. कोणकोणते सांगतो मित्रांनो, आणि ते लक्षात ठेवणं सुद्धा खूप सोपं आहे. बाजूवरून जे प्रकार पडतात त्यातला पहिला आहे समभुज. समभुज त्रिकोण, त्याला इंग्लिशमध्ये इक्वॅलॅटरल ट्रायंगल, इक्वॅलॅटरल ट्रायंगल असं देखील म्हणतात. आता समभुज त्रिकोण कशाला म्हणायचं? बघा, बाजूवरून पहिला प्रकार पाहतोय आपण, समभुज त्रिकोण. समभुज म्हणजे काय त्यातच त्याचा अर्थ दडलेला आहे मित्रांनो. कसं बघा, एक मी त्रिकोण काढला असा, या त्रिकोणामध्ये याला नाव देतो मी ए बी सी. हा झाला त्रिकोण ए बी सी. यामध्ये ए बी या बाजूची लांबी मी सांगितली तुम्हाला 7 सेंटीमीटर आहे.
ए बी ह्या बाजूची लांबी किती आहे 7 सेंटीमीटर. बी सी या बाजूची लांबी सुद्धा 7 सेंटीमीटर आहे आणि ए सी या बाजूची लांबी सुद्धा 7 सेंटीमीटर आहे. अशी समोर जर आकृती दिसली तर तुम्ही काय म्हणाल, सर हा जो त्रिकोण दिसतो याच्या सर्व बाजूंची लांबी सारखीच आहे. या बाजूची लांबी जेवढी तेवढीच लांबी ह्या बाजूची, तेवढीच लांबी ह्या बाजूची. प्रत्येक बाजूची लांबी एकमेकींच्या लांबी इतकी आहे. म्हणजेच काय, सम म्हणजे काय सारखी, भुज म्हणजे काय बाजू, भुजा हा शब्द समानार्थी बाजूसाठी. समभुज त्रिकोण म्हणजे काय की ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू सारख्याच लांबीच्या असतात त्याला इक्विलॅटरल इंग्लिशमध्ये म्हणतात इक्विलॅटरल ट्रायंगल. समभुज त्रिकोण म्हणजे तीनही बाजू सारख्या असणारा त्रिकोण. येतंय लक्षात, किती सोपे बघा. आता मी तीनही त्रिकोण बाजूवरून 3 प्रकार पडतात, तीनही प्रकार तुम्हाला सांगतो आणि म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे कसे एकमेकापासून लगेच आपल्याला ओळखता येतात. तिसरा, आता दुसरा जो प्रकार आहे ना मित्रांनो, समजा मी हा त्रिकोण असाच ठेवला, हा त्रिकोण याच्यातला अजून एक सांगायचं राहिलं बघा. समजा 7 सेंटीमीटर हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण म्हणजे सर्व बाजू सारख्या. मी इथं माप लिहिलीच नाही, पण हा त्रिकोण समभुज आहे हे मला दाखवायचं आहे. तर ते कसं दाखवता येतं, तर तुम्ही ह्या बाजूला जी खूण केली तीच खूण इथं करा, तीच खूण इथं करा. तीनही बाजूंवर सारखीच खूण आहे. याचा अर्थ असा होतो की ए बी ह्या बाजूची लांबी माहीत नाही, पण ए बीची लांबी जेवढी तेवढीच लांबी बी सीची आणि तेवढीच लांबी ए सीची. म्हणून हा समभुज त्रिकोण होईल. येत आहे लक्षात. त्या खुणांवरून सुद्धा आपल्याला सांगता येतं कोणकोणत्या बाजू त्याच्या सारख्या आहेत. आता मला सांगा, समजा मी याची ह्या 2च बाजू अशा सारख्या दाखवल्या आणि तिसरी बाजूला काही खूणच केली नाही, याचा अर्थ काय होईल मग? आता लावा लॉजिक. याचा अर्थ असा होतो की ए बी ह्या बाजूची लांबी जेवढी असेल, किती माहीत नाही, जेवढी असेल तेवढीच लांबी ह्या ए सी ह्या बाजूची असणार. येत आहे लक्षात. मग आता ह्या त्रिकोणात किती बाजू सारख्या आहेत? 2, बरोबर. ए बी आणि ए सी ह्या 2च बाजू सारख्या आहेत. बी सीची लांबी मात्र त्यांच्या इतकी नाहीये, कारण तिथं तशी खूण नाही. बी सीची लांबी ह्या दोन्हींपेक्षा वेगळी आहे. ह्या त्रिकोणात 2च बाजू सारख्या मापाच्या आहे. 2 बाजू ना, मग याला नाव कसं देता येईल? सारख्या आहे म्हणून सम, 2 म्हणजे द्वि, बाजू म्हणजे भुज, समद्विभुज. समद्विभुज त्रिकोण. येत आहे लक्षात. आता किती सोपं आहे बघा. त्या त्रिकोणाकडे पाहिलं की लगेच कळतं आणि त्या नावावरून कळतं त्रिकोण कसा असेल. आयसोसेलेस असं याचं नाव आहे बघा. आयसोसेलेस ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण. आता तिसरा जो असणार आहे तो टाईप तुम्हाला लगेच स्वतःलाच कळायला पाहिजे. आता पहिला तीनही बाजू सारख्या असलेला, दुसरा पाहिला 2 बाजू सारख्या असलेला, आणि तिसरा त्रिकोण कोणता असणार मग? ज्याची एकही बाजू सारखी नाही. म्हणजे तो त्रिकोण काहीतरी वेगळाच असेल बघा असा. मग याची बाजू 4 सेमी, याची बाजू 7 सेमी आणि ही बाजू 9 सेमी. येतंय लक्षात. असा जर असला तर याची कोणतीच बाजू एकमेकी सारखी नाही, म्हणून याला नाव आहे सम नाही. या बाजू आहे की याच्यातली एक तरी बाजू सम आहे का? नाही. मग समच्या उलट काय? विषम. विषमभुज त्रिकोण, विषमभुज. याला इंग्लिशमध्ये स्केलेन म्हणतात मित्रांनो. तर हे जे प्रकार पाहिले आपण, हे आहे बाजूवरून म्हणजे साइडवरून. बाजूवरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात जे सहज लक्षात येण्यासारखे: समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. इंग्लिशमधली पण नावं सांगितले बघा मी तुम्हाला. समभुज त्रिकोण म्हणजे इक्विलॅटरल,
ट्रायंगल, समद्विभुज म्हणजे आयसोसेलेस आणि विषमभुज त्रिकोण म्हणजे स्केलेन ट्रायंगल. तर अशा पद्धतीने बाजूवरून किती प्रकार पडले? 3. येतंय लक्षात. आता इथं फार महत्त्वाच्या गमती राहिल्या बघा मित्रांनो. काय? पहिली गंमत म्हणजे समभुज जो त्रिकोण असतो ना, यामध्ये सर्व बाजू सारख्या तर असतातच, पण सर्व कोन सुद्धा सारखे असतात. सर्व कोन सुद्धा सारखे असतात. आता बाजू सारख्या म्हणले कोन सारखे राहणारच. आणि विशेष गोष्ट अशी की समभुज त्रिकोण याचा प्रत्येक कोन 60 अंश मापाचा असतो. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो, ह्या नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो. यावरूनच तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि बऱ्याच वेळा आपल्या ह्या साध्या साध्या गोष्टी माहीत नसतात आणि मग सोपा प्रश्न सुद्धा आपल्याकडून चुकून जातो. समभुज त्रिकोण म्हणजे काय? तीनही बाजू सारख्या. तीनही बाजू सारख्या म्हटलं की तीनही कोन सुद्धा सारखे, आणि तीनही कोन सारखे म्हटले का तीनही कोणांचं माप, प्रत्येकाचं माप 60 अंश. 60 अंश हेच माप त्याचं असणार. आणि इथं अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवा या समभुज त्रिकोणाच्या बाबतीत. प्रत्येक कोणाचं जे माप असतं ते 60 अंश आहे. याचा अर्थ 90 अंशापेक्षा ते कमी आहे प्रत्येक कोणाचं माप. हे मी तुम्हाला कोनावरून जे प्रकार पडतात ना त्यावेळेस समजावून सांगेल, पण हे लक्षात ठेवा. म्हणजे समभुज त्रिकोणामध्ये प्रत्येकाचं माप हे प्रत्येक कोणाचं माप हे 90 अंशापेक्षा कमी असतं आणि ते किती असतं? 60 अंश असतं. आता मला सांगा मित्रांनो, याच्या पुढे जर गेलो आपण समद्विभुज मध्ये काय होऊ शकतं? समद्विभुज त्रिकोण जेव्हा असेल मित्रांनो, तेव्हा दोनच भुजा समान असतात, बरोबर की नाही? ह्या दोन भुजा ए बी आणि ए सी ह्या दोन भुजा समान. ही तिसरी माहीत नाही आपल्याला किती आहे. पण इथं दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. समद्विभुज जेव्हा त्रिकोण असेल तेव्हा ही भुजा आणि ही भुजा समान दिसते. मग ह्या दोन भुजा समान आहेत ना, मग त्यातली एक भुजा घ्या, ए बी घेतली, दुसरी ए सी आहे. बी सीचा काही विषयच नाही, कारण ती त्या प्रकारात मोडतच नाही. समद्विभुज म्हणजे ज्या दोन भुजा समान असतात त्यातली एक भुजा घ्या, ए बी घेतली. आता ए बी ही जी भुजा आहे हिच्या समोरचा कोन कोणता आहे? हा आहे ना, हा कोन दिसतो की नाही? ह्या भुजेचा समोरचा कोन हा आहे. आणि ए सी ही जी भुजा आहे हिच्या समोरचा कोन कोणता आहे? हा. बरोबर. काय सांगायचं बघा मित्रांनो मला, समद्विभुज त्रिकोणामध्ये ज्या भुजा समान असतात त्यांच्या समोरील कोन सुद्धा समान असतात. म्हणजे ही भुजेच्या समोरचा कोन हा आणि ह्या भुजेच्या समोरचा कोन हा. मग याचं माप जर 50 अंश असेल तर याचं माप सुद्धा 50 अंशच असणार. आलं लक्षात मित्रांनो? खूप सारे प्रश्न पडतात यावर. समजा मित्रांनो, ह्याच त्रिकोणामध्ये मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, मी जे सांगतोय त्याचा उपयोग कसा होतो बघा. आणि हा उपयोग तुम्हाला करता यावा म्हणून तर हा व्हिडिओ मी तुम्हाला दिलाय मित्रांनो. बघा, ए बी सी हा त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये ही भुजा आणि ही भुजा समान आहे असं समजा. दोन भुजा समान म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण असणार. आता ह्या भुजेच्या समोरचा कोन हा आणि ह्या भुजेच्या समोरचा कोन हा. त्या समान असलेल्या समान असलेल्या भुजांच्या समोरील जो कोन असतो तो समान मापाचा असतो. हे आपल्याला आधी जर माहीत असलं आणि सेम अशी आकृती तुम्हाला परीक्षेमध्ये जर दिली आणि इथं दिलं तुम्हाला 70 अंश आणि विचारलं तुम्हाला कोन सी बरोबर किती, कसा काढणार? हा जर 70 अंश आहे तर आपल्याला याची दोघांपैकी एकाची किंमत माहीत असली पाहिजे, तेव्हा तिसऱ्याची काढता येईल. पण इथं एकाच कोनाचे माप दिलंय, याचं कसं काढणार? तर त्यासाठीच मित्रांनो, समद्विभुज त्रिकोणामध्ये तळाचे कोन, या दोन भुजा आहे ना, याच्या तळाचे कोन हे दोन आहे किंवा त्या भुजांच्या समोरील कोन सारख्याच मापाचे असतात. ह्या भुजेच्या समोरचा कोन 70 आहे, ह्या भुजेच्या समोरचा कोन सुद्धा 70 असणार. आता हा किती मग? तर ते सांगणारच मित्रांनो. त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हे लक्षात ठेवा. हा कोन आणि हा कोन या तिघांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा पण त्रिकोणाचा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे.
तर यावरून तुमच्या लक्षात येईल 7 आणि 7 14 म्हणजे 140 होतात, याचा अर्थ याचं माप 40 अंश असणार. पण लक्षात ठेवा, समद्विभुज त्रिकोणामध्ये तळाचे कोन सारख्याच मापाचे असतात किंवा त्या समान बाजूच्या समोरील कोन सुद्धा सारख्याच मापाचे असतात. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण जाणार आहोत ते म्हणजे बाजूवरून कोन आपण समजून घेतले ना, आता आपण जाणार आहोत ते म्हणजे कोनांवरून त्रिकोणाचे कोणते प्रकार पडतात. कोनावरून त्रिकोणाचे प्रकार हे बाजूवरून होते, कोनावरून कोणते प्रकार पडतात आणि ते समजून घेतल्यानंतर बाजूवरून पडणारे प्रकार आणि कोनांवरून पडणारे प्रकार यांची एकमेकाशी कसा सांगड घालायची, एकमेकाशी कसं कंपॅरिझन करायचं, तुलना कशी करायची तेही समजावून घेऊ. तुलना करता आली तर मग मात्र तुम्हाला त्रिकोणाच्या बाबतीत कधीही अडचण राहणार नाही मित्रांनो. तर चला आता कोनांवरून कोणते प्रकार पडतात ना ते समजून घेऊ. कोनांवरून जे प्रकार पडतात आपण पाहणार आहोत. कोनांवरून पडणारे प्रकार. त्रिकोणाला 3 कोन असतात. मग त्रिकोणाला 3 कोन असतात तर कोनावरून कोणते प्रकार पडतात तर बघा, हा इथं मी एक त्रिकोण काढला, हा त्रिकोण काढला. या त्रिकोणाला हे 3 शिरोबिंदू आहे ABC. या त्रिकोणामध्ये इथं प्रत्येक कोन जो आहे, आता कोनावरून प्रकार पाहायचे म्हणल्यावर फक्त कोनाचा विचार करू आपण. याचं माप घेतलं मी 50 अंश, याचं माप घेतलं 70 अंश, 7 5 12 झाले. याचं माप घेतलं 60 अंश. बघा, मी 3ही कोनांची मापं लिहिली. 3ही कोनांची मापं लिहिताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली, काय, तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 झाली पाहिजे तरच तो त्रिकोण असतो, नाहीतर तो त्रिकोण नसतो. मग बघा 7 5 12 120 झाले आणि 60 180 झालं. मग मी ह्या त्रिकोणाच्या 3ही कोनांना माप दिली. ही माप देताना मी एक विचार केला, काय, ह्या प्रत्येक कोनाचं माप जे आहे ते 90 अंशापेक्षा कमी दाखवलं, 90 अंशापेक्षा कमी दाखवलं. हे जे ए कोणाचं माप आहे ते 90 अंशापेक्षा कमी म्हणजे 70 अंश, याचंही 90 पेक्षा कमी आहे, याचंही 90 पेक्षा कमी आहे. त्रिकोणाला 3 कोन असतात आणि 3ही कोनांची माप जी आहे ती 90 पेक्षा कमी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, 90 अंशाचा कोन असेल तर त्याला आपण काटकोन म्हणतो, म्हणजे राईट अँगल म्हणतो. पण हा मात्र अँगल नाही, हा ट्रायंगल आहे. मग 90 पेक्षा लहान जर माप असलं तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, ॲक्यूट अँगल म्हणतो ना. मग ॲक्यूट अँगल आहे हा, पण हा ट्रायंगल आहे म्हणून याला ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन म्हणतो आपण मराठीमध्ये. म्हणून हा झाला लघुकोन तर आहेच, पण तो त्रिकोण आहे. लघुकोन त्रिकोण, ज्या त्रिकोणाच्या 3ही कोनांच्या माप ही 90 अंशापेक्षा कमी असतात, ज्या त्रिकोणाच्या 3ही कोनांची माप ही 90 पेक्षा कमी असतात त्याला लघुकोन त्रिकोण म्हणायचं. 90 पेक्षा कमी ना 3ही कोनांची माप, मग त्याला लघुकोन त्रिकोण म्हणायचं. म्हणजेच ॲक्यूट अँगल ट्रायंगल. येतंय लक्षात मित्रांनो. आता मी दोन्ही नावं मुद्दाम सांगतोय. खूप साऱ्या मित्रांची कमेंट असते की सर आम्हाला थोडंसं इंग्लिशमधून सुद्धा सांगत जा, कारण त्यामुळे त्यांचं लक्षात यायला जरा सोपं जातं, काही इंग्लिश मिडियमचे जर मित्र असतील त्यांच्यासाठी. तर लघुकोन त्रिकोण एकदम सोपी गोष्ट आहे मित्रांनो. लघुकोन त्रिकोण म्हणजे ॲक्यूट अँगल ट्रायंगल ज्याचे 3ही कोन 90 पेक्षा कमी मापाचे असतात. आता मला सांगा मित्रांनो, इथं हा 70 घेतला, हा 50 घेतला, हा 60 घेतला, हा लघुकोन त्रिकोण आहे. पण मी असा पुन्हा एक त्रिकोण काढला ज्याची माप मी इथं 60 घेतला, इथं 60 घेतला आणि इथं 60 घेतला. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, याचे नाव थोडी वेगळी देतो बघा, PQR. मी अगोदरच सांगितलं होतं की 3ही कोनांची माप जर 60 60 60 असतील तर तो कोणता त्रिकोण होता अगोदर सांगितलं बघा. बाजूवरून जे त्रिकोणाचे प्रकार पाहिले त्यातला समभुज त्रिकोण जो असतो त्याच्या 3ही बाजू सारख्या असतात आणि 3ही कोन 60 60 अंश मापाचे असतात. हे मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला. मी तेव्हा म्हटलं होतं की मी तुम्हाला आठवण देईल. आता मी तुम्हाला आठवण देतो बघा. मी इथं एक त्रिकोण काढला, याच्या प्रत्येक कोणाचं माप मी 60 60 अंश दाखवलं. आता मला सांगा, हा लघुकोन त्रिकोण आहे का, ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे का? तर आहे मित्रांनो.
ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे लघुकोन त्रिकोण कशाला म्हणायचं, ज्याच्या तीनही कोनांची जी मापं असतात ती 90 अंशापेक्षा कमी असतात, म्हणजे काटकोनापेक्षा लहान असतात. मग ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे हा लघुकोन त्रिकोण आहे. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, लघुकोन त्रिकोण आहे हे तुम्हाला परफेक्ट कळलंय आता, तर हा लघुकोन त्रिकोण तर आहेच, पण समभुज त्रिकोण सुद्धा आहे. कारण जेव्हाही 60-60-60 तिन्हींची मापं येतील तेव्हा तो समभुज त्रिकोण सुद्धा असतो. हाच प्रश्न मी व्हिडिओच्या एकदम सुरुवातीला फळ्यावर लिहिला होता. समभुज त्रिकोण हा लघुकोन त्रिकोण सुद्धा असतो. चुकी बरोबर? तर ते बरोबर होतं मित्रांनो, कारण लघुकोन त्रिकोणाचे तीनही कोन 90 पेक्षा लहान मापाचे असतात, इथं दिसतंय. आणि समभुज त्रिकोणामध्ये तीनही कोन 60-60 मापाचे असतात, तेही बरोबर आहे. म्हणून हा समभुज त्रिकोण सुद्धा आहे आणि लघुकोन त्रिकोण सुद्धा आहे. एकाच वेळेस कोनावरून पडणारा प्रकार आणि बाजूवरून पडणारा प्रकार दोन्हींचं एकमेकाशी काय केलं आपण, कंपॅरिझन केलं, तुलना केली मित्रांनो. आणि ही तुलना तुम्हाला करता आली पाहिजे. आता मला सांगा हा कोणत्या टाईपचा आहे? हा आहे लघुकोन त्रिकोण. हा सुद्धा लघुकोन त्रिकोण आहे. हा लघुकोन त्रिकोण सुद्धा आहे आणि हा समभुज त्रिकोण सुद्धा आहे. हा मात्र फक्त लघुकोन त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण नाही हा. त्याचं कारण काय? कारण समभुज त्रिकोण होण्यासाठी तो लघुकोन असायला पाहिजे, पण त्याच्या प्रत्येक कोणाचं माप हे 60 अंशच असायला पाहिजे. अशा टाईपने तुम्हाला विचार करावा लागतो मित्रांनो, तेव्हा तुम्हाला दोनही कोनावरून आणि बाजूवरून पडणाऱ्या प्रकाराचा ताळमेळ घालता येईल. आणि प्रश्न मात्र तसेच असतात. तर आलं लक्षात, लघुकोन त्रिकोण ॲक्यूट अँगल ट्रायंगल फार सोपं आहे मित्रांनो. कोनावरून सुद्धा 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार पाहिला आपण, लघुकोन त्रिकोण. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रत्यक्ष समोरच घेतो मग सांगतो. खूप सोपं आहे मित्रांनो. समजा मित्रांनो मी इथं एक असा ट्रायंगल काढला बघा, असा एक त्रिकोण काढला आणि याला नाव दिलं मी XYZ आणि इथं दिलं मी 90 अंश. थोडासा वेगळा आहे बघा मित्रांनो. आता हा या त्रिकोणामध्ये तुम्हाला एक कोन मी दाखवतोय, त्या कोणाचं माप दिलं मी 90 अंश. आता उरलेले माहित नाही मला किती. ज्या त्रिकोणामध्ये बघा पहिला होता लघुकोन त्रिकोण, बरोबर. आता हा दुसरा जो आहे त्यामध्ये एक कोन जो आहे तो 90 अंश मापाचा आहे. उरलेले कोणत्या मापाचे माहित नाही, पण एक कोन मात्र 90 अंश मापाचा आहे. XYZ या त्रिकोणात एक कोन 90 अंश मापाचा आहे. म्हणजेच ह्या त्रिकोणामध्ये एक कोन असा आहे की तो काटकोन आहे. 90 अंश मापाचा आहे म्हणजे त्याला काटकोन म्हणतो आपण, राईट अँगल म्हणतो आपण. 90 अंश मापाचा कोन म्हणजे राईट अँगल. हा राईट अँगल आहे, पण हा राईट अँगल ट्रायंगल आहे. XYZ हा जो त्रिकोण दिसतोय हा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे काटकोन त्रिकोण आहे. कोणता? काटकोन त्रिकोण. कोनावरून पडणारे प्रकार, त्यातला दुसरा प्रकार काटकोन त्रिकोण. पहिला आपण लघुकोन त्रिकोण, दुसरा आहे काटकोन त्रिकोण. म्हणजेच काय? राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. आता मला सांगा मित्रांनो, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापांची बेरीज 180 अंश असते की नाही? मग हा जर 90 असेल तर हा X आणि हा Z, कोन X आणि कोन Z किती असेल? लॉजिक लावा बरं. Xचं माप माहीत नाही, Zचं माप माहीत नाही, पण दोघांचं मिळून किती असेल? तर ते 90 असेल. येतंय लक्षात? हा 90 आहे तर हा सुद्धा 90, हे दोन्ही मिळून 90 असणार. हे दोन्ही मिळून 90 आणि हा 90, तिघं मिळून झाले 180. सोपं आहे की नाही? आता काटकोन त्रिकोण जो असतो यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, काटकोन त्रिकोणामध्ये 3 कोनापैकी एक कोन हा काटकोन असतो
आणि उरलेले दोनही कोन लघुकोन असतात. उरलेले दोनही कोन लघुकोन असतात. हा जर 90 आहे तर यातला कोणताच कोन 90 किंवा 90 पेक्षा जास्त असू शकत नाही. म्हणजे हाही 90 पेक्षा कमी असेल आणि हाही 90 पेक्षा कमी असेल. हा तुम्ही 89 घेतला तर हा 1 अंशाचा का होईना असणारच. आता दिसताना तसा नाही राहणार तो, पण सांगतो तुम्हाला मी. हा जर 55 अंशाचा घेतला तर हा किती असेल मग? 55 म्हणजे 5, 55 5 60 होतील. 60 आणि 20 25 अंशाचा होईल मग हा. तिघांचं मिळून 180. येतंय लक्षात? काटकोन त्रिकोणामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, काटकोन त्रिकोणामध्ये फक्त एक कोन काटकोन असतो, उरलेले दोन्हीही लघुकोन असतात. आता यातली अजून एक महत्त्वाचं ट्विस्ट, जसं लघुकोन त्रिकोण हा समभुज त्रिकोण सुद्धा असतो, तसं काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो आणि उरलेले दोन लघुकोन असतात. आता याचं माप वेगळं आणि याचं माप वेगळं असू शकतं, पण ह्या दोघांची माप जर सारखी असली, सांगा बरं, हे दोघांची माप जर सारखी असली तर किती असतील मग? सारखी म्हणजे फिक्स येतील. सारखी म्हणजे असं नाही याचं 30 तर त्याचंही 30, असं नाही होऊ शकत. याचं 30 आणि याचं 30 60 होईल, 9 6 15 150 होईल मग ते. म्हणजे याचं माप आणि याचं माप जेव्हा सारखं येईल तेव्हा ह्या कोणाचं माप आणि ह्या कोणाचं माप फिक्स असणार. कोणता? किती किती सांगा? अरे हे दोघं मिळून 90 ना, म्हणजे हा 45 असणार आणि हा 45 असणार. हे फिक्स आहे मित्रांनो. सारखी म्हणजे 45च असणार, त्यापेक्षा वेगळं नाही असू शकत. तुम्ही म्हणाल सर याचं 50 आणि याचं 50 घ्या ना मग. अरे 50 50 100 होतील, 100 आणि 90 190 होईल. असा त्रिकोण नसतो, 180च माप झालं पाहिजे. म्हणून हा 45च असणार आणि हा 45च असणार, तरच हे दोघं सारखी होतील. आता मला सांगायचं काय बघा, काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो आणि उरलेले जे लघुकोन असतात त्यांचं माप जर प्रत्येकी 45 अंश असेल, म्हणजे दोघांचं माप जर सारखं असेल, तर याची काटकोन करणारी ज्या भुजा असतात, काटकोन करणाऱ्या भुजा कोणत्या आहे? एक्स वाय आणि वाय झेड. याच्यामुळं काटकोन तयार झाला ना. अशा वेळी काटकोन करणाऱ्या ज्या भुजा असतात, काटकोन करणाऱ्या ज्या बाजू असतात त्या सारख्याच असतात. जेव्हा एक कोन काटकोन असेल आणि उरलेले कोन 45 मापाचे असतील तेव्हाच फक्त हे होऊ शकतं. बाकी काटकोन असाही असेल मित्रांनो, असाही काटकोन असू शकतो. हा 90 अंश, हा 90 अंश, याचं माप 70 असू शकतं आणि याचं माप 20 असू शकतं. हा सुद्धा काटकोन आहे मित्रांनो. PQR हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. पण ह्या काटकोन त्रिकोणाचे आणि याचं वेगळे पण काय? हा काटकोन त्रिकोण जो आहे त्याचा एक कोन काटकोन आहे, परंतु उरलेले दोन्ही लघुकोन आहे, पण सारखे नाही आहे. एकाचा 70 आणि एकाचा 20. इथं काटकोन त्रिकोणा, ह्या काटकोन त्रिकोणामध्ये एकाचा माप 90 आहे आणि उरलेले सारखे, सारखे म्हणजे 45च, त्यापेक्षा वेगळं असू शकत नाही. तर अशा बाबतीमध्ये काटकोन करणाऱ्या ज्या बाजू असतात त्या बाजू समान मापाच्या असतात. म्हणजे हिचं माप जर 10 सेंटीमीटर असेल आणि तुम्हाला विचारलं एक्स वायचं माप किती, तर तुम्ही डोळे झाकून सांगायचं की एक्स वायचं माप सुद्धा 10 सेंटीमीटर. आता मित्रांनो खरी गंमत कुठे बघा, काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत हा जो गुणधर्म मी तुम्हाला सांगितला, या गुणधर्मावरून तुम्हाला हा झाला कोनावरून प्रकार. बाजूवरून काय सांगता येईल सांगा बरं? बाजूवरून कोणता प्रकार पाहिला? तर हा याच्या दोन बाजू समान झाल्या म्हणून हा समद्विभुज होईल की नाही? समद्विभुज त्रिकोण होईल. म्हणजेच काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो आणि उरलेले दोन्ही कोन हे जर 45 अंश मापाचे असतील तर तो काटकोन त्रिकोण समद्विभुज त्रिकोण सुद्धा असतो. आलं का लक्षात? आता हा समद्विभुज त्रिकोण सुद्धा असणार आणि काटकोन त्रिकोण सुद्धा असणार. हा मात्र फक्त काटकोन त्रिकोण आहे, समद्विभुज होऊ शकत नाही.
अशा पद्धतीने तुम्हाला बाजूवरून त्रिकोणाचे पडणारे प्रकार आणि कोणावरून त्रिकोणाचे पडणारे प्रकार यांचा एकमेकाशी तुम्हाला तुलना करता आली पाहिजे. तेव्हाच जे अतिशय अवघड वाटणारे प्रश्न असतात ना ते सहज सोपे होतात. अजून एक प्रकार बाकी, तिसरा प्रकार बाकी मित्रांनो. तिसऱ्या प्रकारामध्ये काय, पहिल्या प्रकारात काय, तीनही कोण लहान 90 पेक्षा. काटकोन त्रिकोणामध्ये काय, एक कोण 90. म्हणजे आता बघा 90 पेक्षा लहान होते, इथं 90 पर्यंत आलं, मग इथं काय असणार 90 पेक्षा मोठा. एक कोण 90 पेक्षा मोठा म्हणजे इथं एक बाजू काढली आणि एक बाजू अशी काढली. हा एक कोण मोठा घेतला, याचं माप घेतलं मी 110. आता हा त्रिकोण तयार करा. या त्रिकोणामध्ये याचं किती आणि याचं किती याला नाही महत्त्व, याचं मी नाव देतो PQR. आता ह्या त्रिकोणामध्ये कोण Q जो आहे तो 110 आहे, तो 90 पेक्षा जास्त आहे. 90 पेक्षा जास्त असणाऱ्या कोणाला आपण विशाल कोण म्हणतो. विशाल म्हणजे मोठा. विशाल आणि मोठा या शब्दांना समानार्थी शब्द म्हणतात की नाही आपण. मग हा विशाल म्हणजे मोठा कोण, मोठा कोण म्हणजे विशाल कोण, म्हणून याला म्हणायचं विशाल कोण. ऑप्टस अँगल म्हणतात मित्रांनो याला. तर हा आहे विशाल कोण त्रिकोण. विशाल कोण हा फक्त विशाल कोण झाला, पण आपण काय पाहतोय, त्रिकोण. ऑप्टस अँगल ट्रायंगल हा आहे विशाल कोण. विशाल कोणामध्ये सुद्धा महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो, जो कोण विशाल कोण असतो ना, उरलेले जे कोण असतील ते पुन्हा लघु कोणच असणार. येतंय लक्षात. इथंही याप्रमाणे सांगता येईल, विशाल कोणाचं इथं 110 माप आहे, याचं 110 म्हणजे उरलं किती, अजून 70 अंश उरलं. तर याचं माप 35 आणि याचं माप 35 जर घेतलं तरी हे पुन्हा समद्विभुज. समद्विभुज म्हणजे विशाल कोण त्रिकोण हा समद्विभुज त्रिकोण सुद्धा असू शकतो. विशाल कोण त्रिकोणामध्ये जे लघुकोण असतात ते जर सारख्याच मापाचे असतील तर तो विशाल कोण त्रिकोण हा समद्विभुज त्रिकोण सुद्धा असतो. चला तर मित्रांनो, त्रिकोणाचे जे प्रकार आहे, बाजूवरून पडणारे प्रकार आणि कोनांवरून पडणारे प्रकार, या संबंधीची जी ही महत्त्वाची माहिती मला तुम्हाला सांगावी वाटली ती सांगितली तुम्हाला. पण तरी सुद्धा अजून काही महत्त्वाचे त्रिकोणासंबंधीचे गुणधर्म बाकी आहे, त्यावरून बरीचशी क्लॅरिटी तुम्हाला येईल बघा. तर तीही समजून घेऊया. आता समजा मी सांगितलं AC बरोबर 5 सेमी, AB बरोबर 4 सेमी आणि BC बरोबर 3 सेमी. अशा पद्धतीचा त्रिकोण जर काढला, म्हणजे असा जर त्रिकोण काढायचा ठरला तर हा त्रिकोण असेल का, असा प्रश्न येतो मित्रांनो. बऱ्याच वेळा प्रश्न असाही असतो की खालील दिलेल्या मापांवरून कोणता त्रिकोण असू शकतो. खूप वेळा प्रश्न असतात असे. बाजूंची मापं देतील, 4 पर्याय देतील. पहिल्या पर्यायामध्ये 3 बाजूंची मापं देतील, दुसऱ्या पर्यायात 3 बाजूंची मापं देतील, तिसऱ्या पर्यायात देतील, चौथ्या पर्यायात देतील. यापैकी कोणता त्रिकोण नसेल असं विचारलं, मग शोधायचा कसा. म्हणजे बाजू, फक्त बाजू दिले तुम्हाला 5 सेमी, 4 सेमी, 3 सेमी, तर हा त्रिकोण असेल का नाही हे कसं ओळखायचं. त्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा त्रिकोणाचा एक गुणधर्म आहे. मी इथं एक त्रिकोण काढतो मित्रांनो. समजा इथं मी AC घेतला मी 5 सेमी, AC 5 सेमी, AB घेतला 4 सेमी आणि BC 3 सेमी, BC घेतला 3 सेमी. तर असा त्रिकोण आहे की नाही कसं ओळखायचं. त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म काय, त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज करायची. समजा AC आणि BC ची बेरीज करा. AC ची आहे 5 सेमी, BC ची आहे 3 सेमी, एकूण झाली 8 सेमी. त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही उरलेल्या बाजूपेक्षा जास्त आली पाहिजे. बघा, ह्या बाजूची बेरीज केली आणि ह्या बाजूची बेरीज केली, ह्या 2 बाजूंची बेरीज केली, ती 8 आली. ही जी बेरीज आली ती उरलेली बाजू पहा 4 सेमीनं, त्यापेक्षा जास्त आली का, आली. म्हणजे हा त्रिकोण असणार.
पण हे करताना तिन्ही बाजूंचं तसं करून पाहावं लागणार तुम्हाला. मग इथं ह्या दोन बाजूंची करून पाहिली, इथं बरोबर येतंय. मग आता 5 आणि 4ची करून पहा. 5 आणि 4 9, या 3 पेक्षा जास्त आहे म्हणजे तसंही बरोबर येतं. ह्या दोघांची करून पाहिली बरोबर येतंय, ह्या दोघांची करून पाहिली बरोबर येतंय. आता ह्या दोन्ही बाजूंची बेरीज करून पहा. 4 आणि 3 किती होतात? 7 सेमी. 7 सेमी, ह्या दोन बाजूंची बेरीज 7 सेमी आली. ती उरलेल्या बाजूपेक्षा जास्त आहे का? 7 सेमी 5 सेमीपेक्षा जास्त आहे. म्हणजे तीनही बाजूंनी आपण तसं तपासून जर पाहिलं तर या आपण जो गुणधर्म समजून घेतला तो बरोबर येतोय. म्हणून तुम्हाला सांगतो मी, जेव्हा त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज केली तर ती उरलेल्या बाजूपेक्षा जास्त असली पाहिजे तरच तो त्रिकोण असतो, अन्यथा तो त्रिकोण नसतो. आता मी अजून एक उदाहरण घेतो. इथं हा गुणधर्म फार महत्वाचा आहे, यावर आधारित खूप सारे प्रश्न असतात. समजा मित्रांनो, ह्या त्रिकोणामध्ये ह्या बाजूची लांबी घेतली मी 15, ह्या बाजूची लांबी घेतली 14, आणि ह्या बाजूची लांबी मी 30 घेतो. आता मला सांगा, अशा प्रकारचा त्रिकोण बनवू शकतो का? बनवू शकतो का? हा तर मी हाताने काढलाय. असा प्रत्यक्षात आपण त्रिकोण जर काढायला गेलो तर खरंच तसा त्रिकोण बनवू शकतो का? हे कसं ओळखायचं? प्रश्न कसा राहील? 15, 14, 30 अशी बाजूंची माप देतील. खालील हा त्रिकोण, खालीलपैकी त्रिकोण कोणता त्रिकोण नाही किंवा कोणता त्रिकोण आहे असं विचारते. तुम्हाला त्या बाजूंच्या मापावरून तो त्रिकोण सांगता आला पाहिजे, तो त्रिकोण असेल की नसेल. मी इथं प्रत्यक्ष काढून दाखवला, पण प्रत्यक्षामध्ये हा असा त्रिकोण तुम्हाला कंपासच्या सहाय्याने तयार करता येईल का? 15 बाजू, AB 15 घेऊन, BC 14 घेऊन आणि AC 30 आली पाहिजे. तर ते कसं ठरवायचं, तो त्रिकोण असेल की नाही? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं गुणधर्म काय आहे. दोन बाजूंची बेरीज ही उरलेल्या बाजूपेक्षा जास्त आली पाहिजे. आता इथं बघा, 15 आणि 14ची बेरीज येते 29. ही जी बेरीज आली ही उरलेल्या बाजूपेक्षा जास्त आली पाहिजे. ही उरलेली बाजू 30 आहे, इथं 29च येते. म्हणजे इथं पहिल्याच वेळेस चेक करताना समजलं की उरलेल्या बाजूपेक्षा या दोघांची बेरीज कमी आहे, म्हणजे अशा प्रकारचा त्रिकोण अजिबात असू शकत नाही. म्हणजे एका त्रिकोणाची एक बाजू 15 सेमी, दुसरी बाजू 14 सेमी, तिसरी बाजू 30 सेमी, असा त्रिकोण बनूच शकत नाही. येतंय लक्षात? प्रयत्न करून पहा मित्रांनो. उदाहरणार्थ समजा मी 5, 2 आणि इथं घेतो मी अजून 2, अशा 3 बाजू असलेले त्रिकोण बनवू शकतो का? तर आपण ट्राय करून पाहू. समजा मी 5 सेमी घेतले. असे 5 सेमी म्हणजे मला याचे 5 भाग करावे लागतील. 1, 2, 3, 4, 5, बरोबर. हे 5 सेमी घेतले. आता हे जे 5 सेमी घेतले याचप्रमाणे मग 2 सेमी म्हणजे मला एवढंच घ्यावं लागेल आता, बरोबर की नाही? हे जर 5 सेमी असेल तर 2 सेमी म्हणजे मला इथून इथपर्यंतच घ्यावं लागेल. म्हणजे हे 2 सेमी मला असे घ्यावं लागतील इकडं, बरोबर. असं घेतो मी. इथं झाला 1 आणि हा 2 सेमी, आणि इकडून पण तसंच 2 सेमी घ्यावं लागेल. हा 1 आणि हा 2 सेमी. बघा, हे 5 सेमी, हे 2 सेमी आणि हे 2 सेमी, हा त्रिकोण बनतच नाही ना मित्रांनो. तुम्ही आता हे वरचे जे दोन्ही रेषा ह्या कितीही जवळ आणा तरी त्यामध्ये ही आकृती बंद होऊ शकत नाही, ती आकृती खुलीच राहणार. आणि प्रत्यक्ष ट्राय करून पहा मित्रांनो. हे थोडंसं लॉजिकचा भाग आहे. तुम्हाला बाजूवरून जो गुणधर्म आहे त्यावरून सांगता येतो तो त्रिकोण असेल की नसेल. मग तो बाजूचा गुणधर्म मी काय सांगितला? त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही उरलेल्या बाजूपेक्षा जास्त असते. मग इथं 2 आणि 2 किती झाले? 2 आणि 2 किती झाले? 4 झाले ना. उरलेली बाजू 5 आहे. उरलेल्या बाजूपेक्षा जास्त बेरीज यायला पाहिजे, ती येत नाहीये. याचा अर्थ हा त्रिकोण बनू शकत नाही. म्हणून इथं पाहिल्याबरोबर सांगता आलं पाहिजे तुम्हाला. नुसते असे माप दिली बाजूंची तरी सांगता आलं पाहिजे हा त्रिकोण असेल की नसेल. तर हा त्रिकोण असू शकणार नाही, कारण इथं बघा 5 आणि 2 7 होतात, यापेक्षा जास्त आहे. 2 आणि 2 4च होतात ना, यापेक्षा कमी झाले, उरलेल्या बाजूपेक्षा कमी. म्हणून तो त्रिकोण असू शकत नाही. हा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म लक्षात ठेवायचा. दुसरा महत्त्वाचा गुणधर्म मी काय सांगितलं तुम्हाला, की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. त्यानंतर समद्विभुज त्रिकोण जर असेल तर त्यामध्ये तळाचे जे कोण असतात ते सारख्याच मापाचे असतात.
अशा खूप सारे गुणधर्म आहे मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे गुणधर्म असतात. या सगळ्यांची नोट्स तुम्ही ठेवा. नोट्स ठेवल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. मी तुम्हाला जे शिकवतोय, जे समजावून देतोय ना मित्रांनो, ते प्रत्यक्षात तुम्ही सुद्धा वहीत करून बघा, म्हणजे ते तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. जितक्या जास्त नोट्स काढाल तुम्ही आणि प्रत्यक्ष स्वतः कृती करून पाहाल, तेवढं तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. काटकोन त्रिकोणामध्ये बघा मित्रांनो, इथं हा 90 अंशाचा जर घेतला, 90 अंशाचा ABC असा एक कोन घेतला, हा काटकोन त्रिकोण आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, काटकोन त्रिकोणासमोरची ही जी बाजू असते, ही जी भुजा आहे AC, याला नेहमी कर्ण म्हणतात. इंग्लिशमध्ये याला हायपोटेनस म्हणतात मित्रांनो. अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे आणि ह्या काटकोन त्रिकोणावर आधारितच पायथागोरसचा अत्यंत महत्त्वाचा प्रमेय आहे मित्रांनो, ज्यामध्ये कर्णाच्या वर्गाची लांबी म्हणजे ह्या जो AC आहे, या ACचा वर्ग जर केला, याच्या वर्गाची लांबी ही उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या लांबीच्या बेरजे इतकी असते. म्हणजे उरलेल्या दोन बाजू कोणत्या? AB उरली ना, याचाही वर्ग, आणि BC उरलं ना, याचाही वर्ग, या दोघांची बेरीज. बघा, या उरलेल्या दोन बाजूंचा जो वर्ग असेल, त्या वर्गाची बेरीज आणि ह्या कर्णाच्या वर्गाची किंमत हे दोन्ही सारखेच असतात. आणि त्यावरून हे सूत्र तयार झालं, कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन्ही बाजूंच्या वर्गाची बेरीज. हे पायथागोरसचं अत्यंत महत्त्वाचं प्रमेय आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जेही महत्त्वाचं होतं त्रिकोणाच्या बाबतीत, बेसिक जे महत्त्वाचं होतं ते सर्व मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. हे सर्व सांगताना मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करायला विसरायचं नाही. लगेच लाईक करून टाका. आणि चॅनल तुमच्याकडून अजून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो, तर मित्रांनो आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका. लाईक सबस्क्राईब अजिबात विसरायचं नाही मित्रांनो. आणि आजच्या व्हिडिओबद्दल तुमच्या मनात काही शंका राहून गेली असेल तर तुमचा प्रश्न आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि अजून एक महत्त्वाचं, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो, जो कर्ण असतो त्याच्या समोरचा जो कोन असतो तो काटकोन असतो नेहमी, आणि काटकोनासमोरची जी भुजा असते त्याला कर्ण म्हणतात. पण इथं अजून एक महत्त्वाचं आहे, ते म्हणजे काय की मी एक अशी आकृती काढतो विशाल कोन त्रिकोणाची. विशाल कोन त्रिकोणाची आकृती काढतो आणि ह्या आकृतीमध्ये इथं PQR असं नाव दिलं तर हा आहे विशाल कोन. याचं माप देतो 125 अंश. आता इथं लक्षात ठेवा, विशाल कोन त्रिकोणामध्ये जो कोन विशाल कोन असतो त्या कोनाच्या समोरची भुजा ही उरलेल्या दोन्ही भुजांपेक्षा सर्वात मोठी असते. हे पाहिल्यावरही कळतं, पण ज्यावेळेस प्रश्न येतो ना त्यावेळेस लक्षात येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, विशाल कोन त्रिकोण कोणताही कोन घ्या मित्रांनो. आता ही भुजा जेवढी आहे ना, ही भुजा जर लहान असेल, समजा हिचं माप देतो मी 7 सेमी, हिचं माप देतो मी 8 सेमी, आणि इथं मग हिचं माप देतो 9 सेमी. 9 आणि 8 17, 8 आणि 7 15, 9 आणि 7 16. मी हे का करून पाहिलं, कारण असा त्रिकोण बनतो की नाही हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर बनतोय. बघा, विशाल कोन त्रिकोणामध्ये सर्वात मोठी जी भुजा असते त्या भुजेसमोरील कोन हा विशाल कोन असतो, आणि विशाल कोन त्रिकोणामध्ये विशाल कोन जो असतो त्याच्या समोरील भुजा सर्वात मोठी असते. मग यामध्ये जो लहान असेल त्याच्या समोरची भुजा सर्वात लहान, जो मधला असेल, समजा याचं माप 125 आहे तर याचा अर्थ उरले किती मग आता 125 म्हणजे 55 अंश उरलं. मी इथं 20 अंश करतो, 125 145 झालं, सॉरी इथं 25 करतो, 25 अंश करतो म्हणजे आता झालं 150, आणि याचं येईल मग 30 अंश. आता बघा, सर्वात लहान कोणासमोरची जी भुजा आहे ती सर्वात लहान येईल आपोआपच, येत आहे लक्षात, आणि सर्वात मोठ्या कोणासमोरची भुजा ही सर्वात मोठी येणार. तर त्रिकोणाच्या बाबतीत बाजूवरून 3 प्रकार आणि कोणावरून 3 प्रकार पडतात हे सहज लक्षात येतं मित्रांनो. पण त्यावरून त्या दोघांची एकमेकाशी तुलना करता आली पाहिजे. त्या त्रिकोणाच्या संबंधीचे जे गुणधर्म असतात ते आपल्याला माहीत असले पाहिजे. आणि हे सगळं तुम्हाला माहीत असलं, व्यवस्थित नोट्स तुम्ही ठेवल्या आणि वारंवार तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली तर मग मात्र मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ जेही समजावून दिलं ते तुम्ही परत कधीही विसरणार नाही. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, तुमचा प्रतिसाद नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. खूप सारे मित्र मला व्हॉट्सअप नंबर मागत असतात, मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतो मित्रांनो, हा माझा व्हॉट्सअप नंबर, परंतु पर्सनल चॅटिंगसाठी नाही. मला वैयक्तिक त्याच्यावर मेसेज करायचा नाही, कॉल नाही करायचा.
तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करून घेण्यासाठी मी तुम्हाला हा व्हॉट्सॲप नंबर देतोय. ज्याला कुणाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हायचं आहे ना, त्यांनी मला ह्या नंबरला मेसेज पाठवा, मी आपल्या ग्रुपला सामील करून घेईल. त्या ग्रुपमध्ये नवीन व्हिडिओ आला तर त्यासंबंधी माहिती दिली जाते. कुणाला काही वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर तो सुद्धा व्हिडिओ मी त्या ठिकाणी देत असतो, किंवा वेळ असेल तर तुमच्या प्रश्नांची सुद्धा मी तिथं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला, ज्याला कुणालाही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल त्यांनी ह्या व्हॉट्सॲप नंबरला मला मेसेज करा. तुमचा प्रतिसाद नक्की कळवा मित्रांनो. कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिसाद लिहायला विसरायचं नाही. काही प्रश्न असेल तर तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. लवकरच भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.